शेतकरी मित्रांनो, कोणत्याही पिकामध्ये आपण लागवड केल्यानंतर विविध टप्पे येत असतात. आता या टोमॅटो पिकामध्ये बघितलं तर पहिला टप्पा आहे तो रोप रुजण्याची अवस्था, दुसरा टप्पा आहे तो रोप वाढीची अवस्था, तिसरा टप्पा आहे तो रोप फुलावस्था, चौथा टप्पा आहे तो रोप फळधारणेची अवस्था, पाचवा टप्पा आहे तो रोप फळ फुगवणीची अवस्था, सहावा टप्पा आहे तो फळ तोडणीची अवस्था. या 6 टप्प्यांमध्ये व्यवस्थितरित्या पिकाची वाढ, विकास होतोय का? पिकावर कोणत्या बुरशीजन्य रोगांचा, किडींचा प्रादुर्भाव झालेला आहे का? त्याचबरोबर पिकामध्ये अन्नद्रव्य कमतरता वाटते का? या सर्व गोष्टींचं निरीक्षण करून आपल्याला योग्य प्रकारे विद्राव्य खतांचं नियोजन, योग्य प्रकारे फवारणी नियोजन, योग्य प्रकारे आळवणी नियोजन करणं गरजेचं आहे. त्यामुळे आजच्या जो काही क्लास आहे, त्या क्लासमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण विषय बघणार आहे, तो म्हणजे टोमॅटो रोप रुजण्याच्या अवस्थेमध्ये कोणती निरीक्षणे करायची आहेत. आता शेतकरी मित्रांनो, टोमॅटो रोप रुजण्याच्या अवस्थेमध्ये निरीक्षण करत असताना पहिल्यांदा तुम्हाला निरीक्षण करायचं आहे, ते रोप लागवडीनंतर 4 ते 5 दिवसांनी निरीक्षणे करायचं आहे. यामध्ये प्रामुख्यानं तुम्हाला पहिलं निरीक्षण करायचं आहे, ते म्हणजे रोपे सेट झाली आहेत का? ते तपासणे खूप गरजेचं आहे. आता यामध्ये तुम्हाला रोपे सेट झाली आहेत का? हे कसे तपासावे हे पण पाहणं गरजेचं आहे. रोपे सेट झाले आहेत का हे तपासण्यासाठी रोपांच्या सुरुवातीला काय करतं कोणत्याही भाजीपाला पिकाचं रोप ज्यावेळेस आपण जमिनीमध्ये लावतो, त्यावेळेस ते जमिनीमध्ये असणाऱ्या मुळांचा विकास करतं. म्हणजेच काय करतं, टोमॅटोचं रोप जमिनीमध्ये लावल्यानंतर टोमॅटोच्या रोपांच्या मुळांची कोकोपीट बाहेर जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे वाढ कशाप्रकारे होईल हे बघितलं जातं, की हा विकास केला जातो. त्याच्यामुळे टोमॅटो पिकामध्ये रोप सेट झाले का हे पाहण्यासाठी जे काही रोपाच्या कोकोपीटच्या बाहेर मुळ्या आहेत, त्या मुळ्या पांढऱ्या मुळ्या जमिनीमध्ये वाढत आहेत का ते पहा. जर जमिनीमध्ये मुळ्या वाढत असतील, तर तुमच्या टोमॅटो रोपांना 2 पानांचा नवीन शेंडा आलेला आहे का ते तपासा. त्याचबरोबर टोमॅटो रोपांची पाने पिवळी पडत आहेत का ते तपासा. टोमॅटो रोपांची पाने जांभळी पडत आहेत का ते तपासा. आता काय होतं, जर टोमॅटो रोपाच्या पांढऱ्या मुळ्यांची कोकोपीट बाहेर जमिनीमध्ये वाढ झाली नाही, तर आपण असं समजायचं की टोमॅटो रोपे सेट झाली नाहीत. आणि त्या परिस्थितीमध्ये काय लक्षणे दिसतात, तर टोमॅटोची पूर्णपणे पाने पिवळी पडायला लागतात. टोमॅटोचे रोप मर होत नाही, परंतु टोमॅटोची पाने पिवळी पडायला लागतात. त्याचबरोबर टोमॅटोच्या रोपांची पाने सुद्धा जांभळ्या रंगाची व्हायला लागतात. आणि या परिस्थितीमध्ये आपण असं समजून घ्यायचं असतं की टोमॅटोची रोपे अजून सेट झालेली नाहीत. अजून त्यांना सेट होण्यासाठी वेळ आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला पहिलं निरीक्षण रोप लागवडीनंतर 4 ते 5 दिवसांनी करायचे आहे. आता हे निरीक्षण करण्यामागचं कारण पण तसंच आहे, की जी आपल्याला ड्रिंचिंग करायची असते, आळवणी करायची असते. ती आळवणी जर का प्रामुख्याने आपण रोपे सीड झाल्यानंतर केली, तर त्या आळवणीची किंवा ड्रिंचिंगची परिणामकारकता ही चांगल्या प्रकारे वाढत असते. आता त्याच्यामध्ये दुसरं निरीक्षण आपल्याला कोणतं करायचंय, तर त्याच्यामध्ये आपल्याला बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव सुद्धा तपासायचा आहे 4 दिवसांनी. त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण शेतामध्ये पिथियम रोगमर या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव तुमच्या टोमॅटो रोपांवर दिसत आहे का, हे पाहणं गरजेचं आहे. आता हा प्रादुर्भाव बघत असताना हा प्रादुर्भाव किती टक्क्यांमध्ये झालेला आहे, हे पण पाहणं तितकंच गरजेचं आहे. म्हणजे टोटल जर का आपण बघितलं, तर तुमच्या शेतामध्ये जर 6,500 रोपं असतील, त्या 6,500 रोपांमधील जर 60 रोपांची मर झालेली असेल, तर तुम्ही तो प्रादुर्भाव 1% मध्ये आहे असे समजू शकता. आणि हा किती टक्क्यामध्ये आहे, हे सगळं कशासाठी करायचं आपल्याला? तर जी काही पहिली आपण आळवणी करणार आहे, आपण हे सगळं बघतोय, हे शास्त्रशुद्ध पद्धतीने बघतोय, की तुम्हाला तुमचा खर्च कमी करण्यासाठी प्रत्येक स्टेप फॉलो करणं गरजेचं आहे. एक स्टेप जरी तुम्ही व्यवस्थितपणे फॉलो केली, तर तुम्हाला त्या स्टेप नंतर येणारा खर्च कमी होणार आहे. तर ही आपण जे काही आहे, हे किती पर्सेंटमध्ये आहे, हे पाहण्यामागचं रिझन असं आहे, की आपल्याला जे काही आळवणीमध्ये बुरशीनाशक वापरायचं आहे, ते कोणतं वापरावं हे याच्यावरून ठरवलं जातं. तर उदाहरणाखातर जर बघायचं झालं आपलं, जर तुमच्या टोमॅटो प्लॉटमध्ये 1% कमी रोगमर असेल, तर तुम्ही आळवणीमध्ये म्हणजे रोगमर नाहीयेच हे समजून तुम्ही आळवणीमध्ये जे काही तुमचं बुरशीनाशक आहे, ते बुरशीनाशकांचा वापर करू शकता. ज्याच्यामध्ये रोको आहे, 22 आहे किंवा मॅट्रिक्स येतं, ज्याच्यामध्ये मेटॅलिक 35% असतं. यापैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाचा वापर करू शकता. पण जर शेतकरी मित्रांनो, जी काही तुमच्या रोपांची मर आहे टोमॅटो प्लॉटमध्ये, ती जर मर जास्त प्रमाणामध्ये असेल, 2-3% जास्त असेल, तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला एक चांगलं बुरशीनाशक घेणं गरजेचं आहे. मग तुम्ही सिजंटा कंपनीचं फॉलिओ गोल्ड घेऊ शकता, यूपीएलचं साप घेऊ शकता, ज्याच्यामध्ये 2 बुरशीनाशकांचं एकत्रितपणे कॉम्बिनेशन आहे. अशा बुरशीनाशकांचा वापर तुम्ही करू शकता. त्याच्याबरोबर शेतकरी मित्रांनो, टोमॅटो रोपांवर पांढरी माशी, मावा, तुडतुडे, नागअळी, काळी कुरतडणारी अळी या किडींचा प्रादुर्भाव झालेला आहे का हे पण बघा. आता याचा प्रादुर्भाव झाला असेल तर आपल्याला काय, की आपल्याला आळवणीमध्ये कोणते कीटकनाशक वापरायचं हे ठरवता येतं. आता शेतकरी मित्रांनो, उदाहरणार्थ बघायचं झालं, जर तुमच्या टोमॅटो प्लॉटमध्ये काळी कुरतडणारी अळी पण आहे आणि रसशोषक किडी पण आहे, तर तुम्ही कॅपकॅडिस या कीटकनाशकाचा वापर करू शकता किंवा स्लेअर प्रो या कीटकनाशकाचा वापर करू शकता. पण जर तुमच्या प्लॉटमध्ये नॉर्मली रसशोषक किडींचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे
किंवा नागाळी आहे, तर तुम्ही ऍक्ट्रा असेल, ऍडमायर असेल किंवा एखादं जंप असेल या कीटकनाशकांचा वापर करू शकता. अशा प्रकारे तुम्ही फवारणीमध्ये कोणत्या बुरशीनाशकाचा वापर करायचा, आळवणीमध्ये कोणत्या बुरशीनाशकाचा वापर करायचा, फवारणीमध्ये कोणत्या कीटकनाशकाचा वापर करायचा, आळवणीमध्ये कोणत्या कीटकनाशकाचा वापर करायचा, किंवा जी काय तुमची पहिली ड्रिंचिंग आहे ती कधी करायची, ती करत असताना त्याच्यामध्ये कोणती उत्पादने वापरायची, या सगळ्या गोष्टी माहीत होण्यासाठी तुम्हाला रोपे सेट झाली आहेत का, रोपांवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आहे का, रोपांवर किडींचा प्रादुर्भाव आहे का, या सगळ्या गोष्टी माहीत असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला हे निरीक्षण करायचे आहेत. आता याच्यामध्ये जर का अजून एक गोष्ट बघितली, तर जी काही महत्वाची प्रॉब्लेम येतो तो म्हणजे मल्चिंग पेपरची वाफ लागून रोपांची मर होत असते. आता जर का तुम्ही टोमॅटो पिकामध्ये सुरुवातीच्या टप्प्यामध्ये बघितलं, तर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये 2 प्रकारची रोपमर होत असते. पहिला प्रकार आहे त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे त्याच्यामध्ये जी काही रोपांची मर होते ती पिथियम बुरशीमुळे होते. तर ती कशी होते? हे समजा रोप आहे, तर त्याचं इन्फेक्शन या पॉइंटला असतं. हा जो पॉइंट आहे, या पॉइंटला इन्फेक्शन त्याचं झालेलं असतं. आणि जे काही दुसरा प्रकार आहे त्याच्यामध्ये रोप हे असं आहे, त्याचं वाफ ह्या ठिकाणी लागलेली असते. तर शेतकरी मित्रांनो, हे जे काय आहे हे तुमच्या शेतामध्ये कोणत्या प्रकारची मर होते हे लक्षात घेण्यासाठी तुम्हाला या 2 गोष्टींचा निरीक्षण करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे जर तुमच्या प्लॉटमध्ये पिथियम बुरशीमुळे मर होत असेल तर तुम्ही योग्य बुरशीनाशकाचा वापर करू शकता. आणि जर तुमच्या प्लॉटमध्ये कागदी कप वाफामुळे मर होत असेल तर तुम्हाला कागदी कप टाकावे लागतात. तर यासाठी तुम्हाला योग्य प्रकारे निरीक्षण करणं खूप गरजेचं असतं. आता तुम्हाला शेतकरी मित्रांनो हे झालं पहिला टप्पा. या पहिल्या टप्प्याच्या निरीक्षणामुळे आपल्याला काय कळलं, की आपल्याला आळवणी, पहिली फवारणी कोणती करायची हे कळलं. त्यानंतर दुसरा टप्पा येतो निरीक्षणाचा. तो आपल्याला रोप लागवडीनंतर 10 दिवसांनी करायचा. तर याच्यामध्ये काय होतं, की पहिल्या टप्प्यामध्ये जे काही आपण उत्पादने वगैरे वापरली जे किंवा ड्रिंचिंग वगैरे वापरले, त्या ड्रिंचिंगचे रिझल्ट आलेले आहेत का? हे पण या टप्प्यामध्ये आपण पाहू शकतो. यामध्ये पहिल्यांदा आपल्याला बघायचे रोपे सेट झाले आहेत का? दुसऱ्यांदा आपल्याला बघायचे, की रोपांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झालेला आहे का? तर रोपं सेट झाले आहेत का? किंवा रोपांची वाढ तपासणं म्हणजे नक्की काय करणं हे पण आपल्याला पाहायचं आहे. याच्यामध्ये आपण बघायचं आहे, की रोपांची मुळे आता खाली वाढायला लागल्यात, खोलवर वाढायला लागल्यात का? पहिल्या टप्प्यामध्ये काय होतं, रोपांच्या मुळ्या म्हणजे सुरुवातीला जर आपण बघितलं, तर हे रोप आहे. हा रोपाचं कोकोपीट आहे खालचं आणि हे रोप आहे आपलं. तर या रोपांच्या पांढऱ्या मुळ्या या अशा प्रकारे जमिनीमधून बाहेर वाढत असतात. पहिल्या टप्प्यामध्ये. दुसऱ्या टप्प्यामध्ये काय होतं, हे रोप आहे. इथं सोटमूळ पण वाढायला प्रमाणे लागत असते. इकडून पण मुळ्या येतात, पण हे सोटमूळ पण खाली वाढायला लागतं. हे कधी वाढायला लागतं? ते 10 दिवसानंतर वाढायला लागतं. त्याच्यामुळे त्याची वाढ होते का हे पण पाहणं गरजेचं आहे. त्याचबरोबर रोपे सेट झाल्यानंतर रोपांना 2 पानाचा नवीन शेंडा येतो. मग तो 2 पानाचा शेंडा आलेला आहे का ते पाहायला लागतं आपल्याला. त्याचबरोबर रोपे ही अशा प्रकारे वाढल्यामुळे जे काही जमिनीतून अन्नद्रव्य आहे, ते जमिनीतून अन्नद्रव्य अपटेक करत असतात. ते अन्नद्रव्य अपटेक केल्यामुळे रोपांची पाने रुंद, पसरट होतात आणि हिरवीगार पण होतात. तर तो पण सुरुवात झाली का ते पण बघणं गरजेचं आहे. त्याचबरोबर रोपांच्या बुडाजवळ एक लहान-लहान फुटवे निघत असतात. म्हणजे हे जे रोप आहे, या ठिकाणावर छोटे-छोटे फुटवे निघत असतात. तर ते फुटवे निघत आहेत का हे पण पाहणं आपल्याला गरजेचं आहे. असं ऑल ओव्हर रोपांची वाढ आपण तपासणं तितकंच गरजेचं आहे. जेणेकरून रोपांची वाढ जर का तपासली तर तुम्हाला जी काही आळवणी करायची, त्या आळवणीमध्ये तुम्हाला कोणती उत्पादने वापरायची, कोणतं खत वापरायचे, कोणतं पोषक उत्पादन वापरायचे, मायक्रोन्यूट्रनचा वापर करायचे का नाही करायचे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात येणार आहेत. आता शेतकरी मित्रांनो, त्याच्यानंतर पुढचा तुम्हाला निरीक्षण करायचं त्याच्यामुळे तुम्हाला रोपांवर पिथियम बुरशी असेल किंवा रायझोक्टोनिया बुरशी असेल किंवा इतर कोणती बुरशीमुळे जर रोपांची मर होते का, हे पण पाहणं तितकंच गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे रोपांचे खोड जिथं जमिनीला चिटकतं, त्या ठिकाणी इन्फेक्शन झालेलं आहे का, हे तुम्ही पाहणं गरजेचं आहे. ही मर किती प्रमाणामध्ये आहे हे पण पाहिजे तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला बुरशीनाशकाचा वापर चांगल्या प्रकारे करता येतो. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, रोपांवर मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुलकिडे, नाग काळी कुरतडणारी अळी या किडींचा प्रादुर्भाव झालेला आहे का हे पण तपासा. आणि या 2 गोष्टी तपासल्यानंतर तिसऱ्या आळवणीमध्ये तुम्हाला कोणत्या बुरशीनाशक आणि कीटकनाशकांचा वापर करायचा आहे हे ठरवणं सोपं जातं. त्याचबरोबर कोणत्या जी काही फवारणी आहे त्या फवारणीमध्ये कोणत्या उत्पादनांचा वापर करायचा आहे हे पण पाहणं तुम्हाला गरजेचं आहे. त्याचबरोबर आता काय होतं की बुरशीजन्य रोगांमध्ये आपण 2 प्रकार करतो. एक म्हणजे ज्याच्यामुळे रोपांची मर होते आणि दुसरं म्हणजे ज्याच्यामुळे पानांचं नुकसान होतं. पहिली म्हणजे रोपांची मर होते ती पिथियम, फ्युजारियम, रायझोक्टोनिया यांसारख्या बुरशी. पण पानांचं नुकसान करणाऱ्या बुरशीजन्य रोगांमध्ये जर का आपण बघितलं तर लवकर येणारा करपा, सेप्टोरिया काळे ठिपके, स्टेम फायलियम राखाडी ठिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो. त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो,
रोप लागवडीनंतर 10 दिवसांनी तुम्हाला या बुरशीजन्य रोगांचे निरीक्षण करणे पण गरजेचे आहे. आता शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जी काही रोप वाढीची अवस्था आहे, तर रोप वाढीच्या अवस्थेमध्ये कोणती निरीक्षणे करायची आहेत हे पण पाहणं गरजेचं आहे. तर रोप वाढीची अवस्था ही लागवडीनंतर 15 दिवसांनी सुरू होते. या रोप वाढीच्या अवस्थेच्या पहिल्याच टप्प्यामध्ये तुम्हाला काही निरीक्षणे करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये रोपांच्या पांढऱ्या मुळांची कोकोपीट बाहेर जमिनीमध्ये आणि खोलवर वाढ होते का हे तपासा. मुळांची वाढ खोलवर होणे आणि तंतुमय होणे याच्यामुळे रोपांचं एक काय म्हणतो त्याला आपण स्ट्रक्चर मजबूत झालं असं आपण समजतो. रोपांची उंची किती सेंटीमीटर झालेली आहे ते पण पाहणं तुम्हाला गरजेचं आहे. सर्वसाधारणपणे रोपांची उंची आपली बिसलरची बॉटल आहे एवढी तरी झालेली असावी. त्याचबरोबर रोपांना किती फुटवे निघालेले आहेत ते पाहणं गरजेचं आहे. रोपांना किती शेंडे आहेत ते पण पाहणं गरजेचं आहे. रोपांच्या पानांची लांबी, रुंदी किंवा पसरटपणा किती आहे ते पण पाहणं गरजेचं आहे. रोपांच्या पानांचा रंग हिरवा आहे, पोपट्या आहे किंवा कमी हिरवा आहे हे पण पाहणं गरजेचं आहे. त्याचबरोबर रोपांच्या खोडाची जाडी पण तपासणं गरजेचं आहे आणि वरील सर्व माहितीच्या आधारे आपण रोप वाढीच्या अवस्थेत पहिल्या म्हणजेच 15 ते 20 दिवसाच्या दरम्यान विद्राव्य खतांचं नियोजन आपण कशाप्रकारे करायचं आहे हे आपल्याला यामधून लक्षात येते. आता शेतकरी मित्रांनो, याच अवस्थेमध्ये आपल्याला पिथियम बुरशीचा प्रादुर्भाव झालेला आहे का? किंवा रायझोक्टोनिया बुरशीचा प्रादुर्भाव झालेला आहे का? हे पण बघणं गरजेचं आहे. पिथियम आणि रायझोक्टोनिया बुरशीमुळे रोपांची मर मोठ्या प्रमाणामध्ये रोप वाढीच्या अवस्थेत पहिल्या टप्प्यामध्ये सुद्धा होत असते. त्याच्यामुळे तुम्ही शेतकरी मित्रांनो रोप लागवडीनंतर 15 दिवसांनी या अ, बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव तपासणं गरजेचं आहे. याच्यामध्ये रोपांच्या पानांवर लवकर येणारा करपा असेल, सेप्टोरिया काळे टिपके असतील, स्टेम फायलम राखाट टिपके असतील, यांसारख्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला काय हे तपासणं गरजेचं आहे. त्यामुळे ह्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव 2 प्रकारचे आहे. ज्यामधून आपल्याला एक लक्षात येतं, की जर का रोपांची मर होत असेल, तर तुम्हाला कोणतं बुरशीनाशक ठिबकद्वारे वापरायचे आणि जर का रोपांच्या पानांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला, तर याच्यामध्ये आपल्याला कोणत्या बुरशीनाशकांचा वापर फवारणीमध्ये करायचा आहे, हे आपल्याला लक्षात येतं आणि याच्यानुसार आपण फवारणीमध्ये 15 ते 22 दिवसांच्या दरम्यान बुरशीनाशकाचा वापर योग्य पद्धतीने करू शकतो. आता त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, यामध्ये रोपांची वाढ पण तपासणं तुम्हाला तितकंच गरजेचं आहे. त्या रोपांची वाढ तपसत असताना याच्यामध्ये आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट तपासायची आहे, की रोपांच्या पांढऱ्या मुळ्यांची वाढ आहे, ती कशाप्रमाणे झाली आहे. तर ही आपल्याला कधी करायची? तर ही रोप वाढीच्या 22 दिवसांनी करायची. याच्यामध्ये म्हणजे पहिलं आपण निरीक्षण केलं कधी? 5व्या दिवशी. दुसरं आपण निरीक्षण केलं कधी? आपण इथं लिहून घ्यावं. पहिलं आपण निरीक्षण केलं 5व्या दिवशी, दुसरं केलं 10व्या दिवशी, तिसरं केलं आपण 15व्या दिवशी, चौथं करतोय आपण 22व्या दिवशी. 22व्या दिवशी जे निरीक्षण करतो त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण मुळांची वाढ तपासायची. मुळांची कॉईल झाली का हे पाहणं आपलं प्रायमरी काम आहे. मुळांची वाढ बघितल्यानंतर मुळांची खोलवर वाढ झाली का ते पण पाहायचं आहे. रोपांची उंची किती आहे ते पाहायचं आहे. रोपांची फुटव्यांची संख्या बघायची आहे. रोपांची शेंड्यांची संख्या बघायची आहे. रोपांच्या 2 फांद्यांमधील पेऱ्यांमधील अंतर किती आहे ते बघायचं आहे. रोपांच्या खोडाची जाडी बघायची आहे. रोपांच्या पानांची लांबी, रुंदी, पसरटपणा तपासायचा आहे आणि रोपांच्या पानांचा हिरवापणा कसा आहे, रंग कसा आहे ते तपासायचं आहे. आणि वरील सर्व गोष्टींच्या आधारावर आपल्याला फवारणी आणि ठिबकद्वारे अन्न नियोजन कशाप्रकारे करायचं आहे ते पाहायचं. म्हणजे आपल्याला 22व्या दिवशी जी आपण रोपांची वाढ आणि विकास हे तपासणार आहे, याच्यावरून आपल्याला नायट्रोजन किती वापरायचा, फॉस्फरस किती वापरायचा, पोटॅश किती वापरायचं, म्हणजे ठिबकनं द्यायचं, वरनं फवारणीतनं द्यायचं, या सगळ्या गोष्टींची माहिती तंतोतंत पद्धतीने मिळत असते. आता याच अवस्थेमध्ये आपल्याला अजून एक गोष्ट तपासणं गरजेचं आहे, ते म्हणजे रोपांवर किडींचा प्रादुर्भाव झालेला आहे का, बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झालेला आहे का, ते तपासणं गरजेचं आहे. बुरशीजन्य रोगांच्या प्रादुर्भावामध्ये आपण हे बघायचं आहे, की रोपांची फिजारियम बुरशीमुळे मर होत आहे का, ते पाहणं तेवढंच गरजेचं आहे. इथं बुरशीजन्य रोग पाहिजे. फिजारियम रोपणा बुरशी रोपांची मर होते का हे बघा. त्याच्याबरोबर किती प्रमाण आहे हे बघा. जेणेकरून जर आपल्याला प्रमाण कळलं तर कोणतं बुरशीनाशक वापरायचं, मग ते जैविक वापरायचं, सेंद्रिय वापरायचं किंवा रासायनिक वापरायचं हे आपल्याला ठरवणं सोपं जातं. त्याचबरोबर रोपांवर लवकर येणारा करपा, सेप्टोरिया काळे टिपके, स्टेम फायलियम राखाडी टिपके, बुरी, गैरवा यांसारख्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव आहे का ते तपासणं पण गरजेचं आहे. जेणेकरून आपल्याला फवारणीमधून कोणतं बुरशीनाशक वापरायचं हे ठरवणं फायद्याचं ठरतं किंवा हे आपण ठरवू शकतो की आपल्याला आता फवारणीमध्ये 22 दिवसांचा प्लॉट आलाय, कोणतं बुरशीनाशक वापरायला हवं. तर शेतकरी मित्रांनो, हे अशा प्रकारे तुम्हाला त्याचबरोबर विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव तपासणं गरजेचं आहे. ज्याच्यामध्ये तुम्हाला सीएमव्हीचा प्रादुर्भाव दिसतोय का, टीएलसीव्हीचा प्रादुर्भाव दिसतोय का, टोमॅटो स्पॉटेड विल्ट व्हायरसचा प्रादुर्भाव दिसतोय का, ह्या विषाणूजन्य रोगांच्या प्रादुर्भावाची लक्षणे तुम्हाला तुमच्या टोमॅटो प्लॉटमध्ये दिसतात का हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. जेणेकरून तुम्हाला टोमॅटो प्लॉटमध्ये येणाऱ्या विषाणूजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी कोणती फवारणी आपल्याला करायची आहे हे आपल्याला ठरवणं सोपं जातं किंवा याच्यानुसार आपण ठरवलं तर आपल्याला चांगल्या प्रकारचे परिणाम दिसून येतात. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो,
जी काही रोपवाढीची अवस्था आहे ती संपल्यानंतर आपल्याला काही निरीक्षणे करणं गरजेचं आहे. आता या अवस्थेमध्ये आपल्याला जो काही किडींचा प्रादुर्भाव आहे तो चुकलेला आहे, स्लाइड एक स्लाइड चुकलेला आहे आपल्या. तर याच्यामध्ये आपल्याला किडींचा प्रादुर्भाव पण तपासणं गरजेचं आहे. किडींचा प्रादुर्भाव तपासत असताना रोपांच्या वाढीच्या अवस्थेनुसार बघितलं या अवस्थेमध्ये रस शोषक किडे आहेत, काही कुरतडणारी सॉरी पाने खाणारी अळी आहे, त्याचबरोबर तुटा नागाळी आहे, नाग अळी आहे, त्याचबरोबर लाल कोळी आहे, यांसारख्या किडींचा प्रादुर्भाव पण होऊ शकतो. तर ते किडींचा प्रादुर्भाव जर का आपण बघितला तर त्याच्यानुसार आपल्याला कोणत्या कीटकनाशकाची फवारणी करायची आहे हे पण ठरवणं सोपं जातं. आता शेतकरी मित्रांनो, रोपांची रोपवाढीची अवस्था संपल्यानंतर सुरू होते ती रोपांची फुल अवस्था. आता शेतकरी मित्रांनो, रोपांची फुल अवस्था सुरू झाल्यानंतर आपल्याला रोपांची वाढ कशी तपासायची? रोपांची फुल अवस्था सुरू झाल्यानंतर 35 दिवसांनी आपल्याला रोपांची वाढ तपासायची आहे. याच्यामध्ये रोपांच्या पांढऱ्या मुळांची वाढ कशाप्रकारे होत आहे हे पण पाहणं तितकंच गरजेचं आहे. त्याचबरोबर रोपांच्या सोट मुळाची कॉईल झाली आहे का ते तपासणं गरजेचं आहे. रोपांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होत आहे का ते तपासणं गरजेचं आहे. रोपांचा शाकीय विकास होतोय का ते तपासणं गरजेचं आहे. त्याचबरोबर रोपांची उंची सेंटीमीटरमध्ये किती आहे ते तपासणं गरजेचं आहे. रोपांच्या खोडाची जाडी तपासणं गरजेचं आहे. त्याचबरोबर रोपांच्या फुटव्यांची संख्या तपासणं गरजेचं आहे. हे कधी तपासतोय आपण 35 दिवसानंतर. रोपांच्या शेंड्यांची संख्या किती आहे ते तपासणं गरजेचं आहे. त्याचबरोबर रोपांना जी काही पानांची लांबी आहे ती तपासणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टीवरून आपल्याला रोपांची फवारणी आणि ठिबक नियोजन करणे किंवा अन्नद्रव्य नियोजन करणे हे कसे करावे हे ठरवले सोपे जाते. त्याच्याबरोबर शेतकरी मित्रांनो, यामध्ये रोपांवर नवीन फुलांची निर्मिती झाली आहे का? नवीन जी काही ही आहे फुलांच्या बंचमध्ये किती फुलं आहेत याची पण निरीक्षण करणं आपल्याला गरजेचं आहे आणि याच्यानुसार आपल्याला प्रॉपर नियोजन करणं सोपं जातं. आता शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव सुद्धा तपासणं गरजेचं आहे. याच्यामध्ये जर का बघितलं तर रोपांच्या फ्युजारियम असेल, डिडिमेला असेल यांसारख्या बुरशीमुळे रोपांची मर होत आहे. ती मर सुद्धा तपासणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला कोणतं बुरशीनाशक सोडायचं हे ठरवणं सोपं जातं. त्याचबरोबर तुम्हाला बुरशीजन्य रोगांमध्ये पानांवर लवकर येणारा करपा असेल, सेप्टोराकाया टिपके, स्टेम फायलियम राका टिपके, गेरवा, भुरी यांसारख्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव किती प्रमाणामध्ये झालेला आहे हे ठरवून सुद्धा हे निरीक्षण करणं सुद्धा गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला बुरशीनाशकांची कोणत्या फवारणी करायची आहे हे ठरवणं सोपं जातं. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, रोपवाढीची अवस्था संपल्यानंतर आणि ही झाल्यानंतर किडींचा बी प्रादुर्भाव तपासणं आपल्याला गरजेचं आहे. ज्याच्यामध्ये आपल्याला रोपांवर पांढरी माशी, मावा, तुडतुडे, थ्रिप्स, नागअळी, तुटा नागअळी, लाल कोळी, वाळी गटातील किडींचा प्रादुर्भाव झाला आहे का हे तपासणं पण तितकंच गरजेचं आहे. जेणेकरून या सर्व गोष्टींच्या आधारावर आपल्याला कोणतं कीटकनाशक वापरायचं हे ठरवणं सोपं जातं किंवा ह्याच्यावरून आपण ते निश्चित करू शकतो. आता शेतकरी मित्रांनो, 40 दिवसानंतर आपल्याला निरीक्षण करायचं आहे ती म्हणजे टोमॅटो रोपांची फुल अवस्था मोठ्या प्रमाणामध्ये सुरू असते. या अवस्थेमध्ये पहिल्यांदा आपल्याला बघायची रोपांची वाढ कशी झाली आहे, बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव तपासायचा आहे, किडींचा प्रादुर्भाव तपासायचा आहे, विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव सुद्धा तपासायचा आहे. आता ह्याच्यामध्ये जर का आपण बघितलं तर रोपांची वाढ कशा प्रकारे तपासायची आहे, तर पहिल्यांदा तुम्हाला तपासायची आहे मुळाची कॉईल होते का हे पहिल्यांदा आपल्याला तपासायचे आहे. त्याच्यानंतर रोपांच्या मुळांची वाढ तपासायची आहे, शाकीय वाढ तपासायची आहे, पानांचा पचडपणा तपासायचा आहे. एका फुलाच्या बंचमध्ये किती फुलं आहेत हे पण आपल्याला तपासणं गरजेचं आहे किंवा एका फांदीवर किती फुलांचे बंच आहेत हे पण तपासणं गरजेचं आहे. त्याबरोबर फुलांचा रंग तपासणं आपल्याला गरजेचं आहे. ऑल ओव्हर तुम्हाला या गोष्टींमध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी तपासणं गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो, आपण पहिल्यापासून थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं. त्याच्यामुळे आपण थोडं पहिल्यापासून एक रिव्ह्यू घेऊया. पहिल्यांदा तुम्हाला निरीक्षण करायचे 5व्या दिवशी. हे जे काही निरीक्षण आहे 5व्या दिवशीचं, हे निरीक्षण आपल्याला करायचं आहे, की जे काही आपल्याला 5व्या आणि 6व्या दिवशी आळवणी आणि फवारणी करायची आहे. ही फवारणी कोणत्या उत्पादनांची करायची किंवा फवारणीमध्ये ही फवारणी आपण कशासाठी करायची हे ठरवण्यासाठी आपल्याला 5व्या दिवशी निरीक्षण करायचं आहे. त्या 5व्या दिवशीच्या निरीक्षणामध्ये आपण काय-काय गोष्टींचं निरीक्षण करायचे. तर पहिली गोष्ट बघायची आपण, रोपे सेट झाली आहेत का हे पाहणं गरजेचं आहे. त्यासाठी पांढऱ्या मुळ्यांची कोकोपेट बाहेर जमिनीत वाढ झाली आहे का हे तपासायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला दुसरं निरीक्षण काय करायचं आहे त्याच्यामध्ये, की रोपांना 2 पानांचा वर नवीन शेंडा आलाय का ते पाहायचं आहे. त्याच्याबरोबर आपल्याला काय बघायचं आहे तर रोपांच्या जे काही पानं आहेत, ते पानं पिवळी आहेत का हिरवीगार आहेत ते बघायचं गरजेचं आहे. पानांच्या कडा जांभळ्या पडल्यात का हे बघायचं आहे. का तर याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की रोपे चांगल्या प्रकारे सेट झाली आहेत का नाहीत. जर रोपे सेट झाली नसतील तर तुम्हाला त्याच्यानुसार उपाय करावे लागतील. रोपे सेट झाले असेल तर तुम्हाला त्याच्यानुसार उपाय करावे लागतील. त्याच्याबरोबर शेतकरी मित्रांनो, आपल्याला बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झालेला आहे का ते पण पाहणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये मग आपण काय करू शकतो, की 2 प्रकारच्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झालाय का हे पाहू शकतो. जसं की बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव, तर त्याच्यामध्ये तुम्हाला
पिथियम रोगमर आहे. आपण त्याच्याबरोबर तुम्हाला रायझोक्टोनिया रोगमर आहे. या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊन रोपांची मर होते का हे तपासायचं आहे. त्याच्याबरोबर तुम्हाला जर ह्याच्यामध्ये बघितलं पानांवर येणाऱ्या बुरशीजन्य रोग त्याच्यामध्ये अर्ली ब्लाइट म्हणजे लवकर येणारा करपा असेल, सेप्टोरिया काळे ठिपके किंवा स्टेम फायलेम राखा ठिपके या बुरशीजन्य रोगांची लक्षणे दिसतात का ते बघायचं आहे. म्हणजे तुमचं झालं काय, पहिल्यांदा तुम्ही वाढ तपासली, परत बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव तपासला, आता किडींचा प्रादुर्भाव तपासायचा. मग ह्याच्यामध्ये मावा आहे, तुडतुडा आहे, पांढरी माशी आहे, त्याच्याबरोबर तुमचा फुलकिडे आहेत, त्याच्याबरोबर नाग अळी आहे, त्याच्याबरोबर तुमची तुटा नाग आहे. या सगळ्या किडींचा प्रादुर्भाव तपासायचा. आता ह्याच्या बेसिसवर आपण काय करायचं, आपल्याला माहिती आहे की आपल्या प्लॉटमध्ये रोपांची रोपे सेट झाली आहेत. आपल्याला माहिती आहे की आपल्या प्लॉटमध्ये 1% रोपांची मर आहे आणि आपल्याला एवढं पण माहिती आहे की आपल्या प्लॉटमध्ये सकिंग पेस्टचा प्रादुर्भाव आहे. आपल्या प्लॉटमध्ये ब्लॅक कटवर्मचा म्हणजे गायार कुरतडणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव नाहीये. आता याच्यावरून आपण काय करायची की आपल्याला एक फवारणी आणि एक आळवणी निश्चित करायची. तर मग आपण ठरवलं पहिली ठरवलं की आपण पहिल्यांदा ठरवलं की आळवणी कोणती घ्यायची. तर आळवणीमध्ये आपण वापरायचे रोको. आता 1% मर आहे. ती रोको आपण कशासाठी वापरलं, तर पिथियम बुरशीच्या नियंत्रणासाठी. त्याच्यानंतर आपल्याला ह्या आळवणीमध्ये काय वापरायचंय, ऍक्ट्रा. आता हे ऍक्ट्रा आपण का ठरवलं, तर आपल्या रोपांमध्ये फक्त रस शोषक आणि नागाईचा प्रादुर्भाव आहे. त्याच्यामुळे आपण वापरत आहे ऍक्ट्रा. त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण काय वापरायचं आहे, तर ऍक्ट्रा झालं. ऍक्ट्राच्या नंतर आपण वापरायचं आहे रोपे सेट होण्यासाठी ह्युमिक ऍसिड. ह्युमिक ऍसिड आपण कशासाठी वापरतो, तर रोपे सेट झाले आहेत पण रोपे चांगल्या प्रकारे सेट होण्यासाठी ह्युमिक वापरतो. त्याच्यानंतर आपण काय वापरायचं की आपल्या टोमॅटो रोपांच्या पांढऱ्या मुळ्यांची तंतुमय वाढ होणं गरजेचं आहे. मग त्याला पाहिजे फॉस्फरस. मग तुम्हाला त्यासाठी काय वापरणं गरजेचं आहे, तर त्यासाठी तुम्हाला 1261 वापरणं गरजेचं आहे. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही निरीक्षण केल्यानंतर एक आळवणी निश्चित केली की रोको, ऍक्ट्रा, ह्युमिक आणि 1261 ही आपण करू शकतो. ठीक आहे, हे निरीक्षण आधारावर आळवणी आपली ठरली. आता शेतकरी मित्रांनो तुम्ही बघितलं की आपण पानांवरचं पण निरीक्षण केलं. मग आपल्याला बघितलं की खालच्या पानांवर नॉर्मली लवकर येणाऱ्या करपाची कुठेतरी लक्षण आहेत. मग आपण एक बुरशीनाशक ठरवलं. रोपांच्या पानांना रोपाला पान आहेत 6-7, 5-6 पानं आहेत. त्याच्यामुळे त्याच्यावर आपण एक स्पर्शजन्य बुरशीनाशक घेऊया. मग स्पर्शजन्य बुरशीनाशकामध्ये तुम्ही काय वापरायला हवं, तर स्पर्शजन्य बुरशीनाशकामध्ये तुम्ही वापरा अँट्राकॉल किंवा M45 किंवा मग Z78 ह्यापैकी एका बुरशीनाशकाचा वापर तुम्ही करायला हवा. हे झालं तुमचं बुरशीनाशक. मग आता कीटकनाशक वापरायचे. मग तुम्ही जर खाल्लं ऍक्ट्रा वापरले जे आंतरप्रवाही आहे, तर तुम्ही काय केलं पाहिजे, तुम्ही एक असं कीटकनाशक वापरलं पाहिजे की त्याच्यामध्ये तुम्हाला हे वापरू शकता तुम्ही. मग याच्यामध्ये जर का कीटकनाशकांमध्ये जर बघितलं आपण, तर या कीटकनाशकांमध्ये तुम्ही वापरायला हवं नीम ऑइल. बेस्ट ऑप्शन नीम ऑइल वापरू शकता. मात्र खाल्लं आंतरप्रवाही कीटकनाशक दिले, वर्ण स्पर्शजन्य कीटकनाशक दिले. त्याचबरोबर आता रोप लागवडीनंतर एक रोपांवरला ताण कमी करण्यासाठी तुम्ही बायोझाईम घेतलं. म्हणजे तुम्ही जे 5व्या दिवशीचं निरीक्षण केलं त्याच्यावरून आपण एक ठरवलं की आपल्याला कोणतं फवारणी आणि कोणती आळवणी करायची. हे बदलू पण शकतं. हे बदलू कसं शकतं, रोपांची मर जास्त प्रमाणामध्ये होते. मग तुम्ही इथं काय वापरलं, रेडोमिल गोल्ड वापरलं. रोपांच्या प्लॉटमध्ये काळी कुरतडणारी आली आहे, मग तुम्ही तर काय वापरलं, तर तुम्ही कॅपकॅलिस वापरलं. ठीक आहे, रोपे शेड झाली नाहीत, मग तुम्ही काय वापरलं इथं, बायोझाईम ड्रिप वापरलं चांगल्या क्वालिटीचं. ठीक आहे, म्हणजे तुम्ही तुमच्या टोमॅटो प्लॉटमध्ये निरीक्षण करून तुम्ही ड्रिंचिंग वगैरे ठरवू शकता. तर ते हे आपण ज्यावेळेस आपला आळवणीचा टप्पा येईल त्यावेळेस आपण या गोष्टींवर पूर्णपणे सविस्तर माहिती पाहणार आहे की तुम्ही तुमच्या प्लॉटमध्ये येणाऱ्या निरीक्षणानुसार किंवा त्या अवस्थांमध्ये येणाऱ्या गोष्टींनुसार डिसिजन कसा घेऊ शकता. मी तुम्हाला आज सांगितलं की रोपो वापरा, ऍक्ट्रा वापरा, ह्युमिक वापरा. हे तुमचं फायनल झालं. पण तुम्हाला तुमच्या ह्याच्यातनं कळलं पाहिजे की रोपांच्या निरीक्षण करून कळलं पाहिजे की आपल्याला कोणतं ड्रिंचिंग वापरायचं. आता जर समजा तुमच्या प्लॉटमध्ये मोठ्या प्रमाणावर बाबा लवकर येणाऱ्या करपाची लक्षणं आहेत किंवा नागाई वगैरे दिसते, तर तुम्ही मग वर्ण बायो 303 वापरू शकता, रोपो वापरू शकता. असं तुम्ही वर्ण फवारणी कोणती करायची, खाल्लं कोणतं हे करायचं ते करू शकता. त्याचबरोबर जर रोपे लवकर सेट झाली नसतील, तर तुम्ही मग ड्रिंचिंग करू शकता. ज्याच्यामध्ये 20-20-20 रॅडिफॉर्म असं वापरू शकता. ह्याच्यामुळं तुम्हाला निरीक्षण या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला निरीक्षण करायचे. आता असंच जर बघितलं आपण, तर रोप लागवडीनंतर आपण 10 दिवसांचं पण बघूया. जर तुमच्या टोमॅटो प्लॉटमध्ये रोप लागवडीनंतर 10 दिवसांनी आपल्याला निरीक्षण करायचे, तर ती निरीक्षण आपण कशासाठी करतो, तर त्याच्यामध्ये आपण एक महत्वाची ड्रिंचिंग करतो ती म्हणजे ओलिम्पिकची फॉलिओ गोल्डची. जर तुमच्या टोमॅटो प्लॉटमध्ये रस शोषक किडींचा प्रादुर्भाव असेल, तर त्याच्याबरोबर तुमच्या प्लॉटमध्ये त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर ह्याच्यामध्ये ऑलिम्पिकची फॉलिओ गोल्ड किंवा इसाबियन
ही जी काय ड्रिंचिंग तुम्हाला वापरायची आहे, हे ड्रिंचिंग करत असताना तुम्हाला कोणत्या उत्पादनांचा वापर कधी करायचा आहे हे पाहणं गरजेचं आहे. आता ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण, जर तुमच्या टोमॅटो प्लॉटमध्ये रोपांची मर मोठ्या प्रमाणामध्ये होते, तर तुम्ही फॉलिओ गोल्ड वापरा किंवा मग तुम्ही एलिएट पण त्यावेळेस वापरू शकता. बरोबर ना? जर तुमच्या टोमॅटो प्लॉटमध्ये रोपांच्या पांढऱ्या मुळ्यांची वाढ व्हायची, मग तुम्ही इसाबियन वापरू शकता किंवा मग तुम्ही एम्बिशन पण वापरू शकता. त्याचबरोबर तुम्ही जर बघितलं, तर तुम्हाला तुमच्या टोमॅटो प्लॉटमध्ये रोपांच्या पांढऱ्या मुळ्यांची तंतुमय हे किडींवर नियंत्रण बुरशीच्या रोगांवर नियंत्रण पाहिजे किंवा किडींवर तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या टोमॅटो प्लॉटमध्ये येणाऱ्या बुरशीजन्य रोग, किडी यांचं निरीक्षण करून रोपांची वाढ या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन तुम्हाला या फवारणी आणि अळवण्याचं हे करता येतं. आता बरेच शेतकऱ्यांचं बघा, आपण 15व्या दिवशीचं हे करतो. 15व्या दिवशी आता एक मी तुम्हाला इथे फॉर्मॅट देतो, की 15व्या दिवशी टोमॅटोची हाईट झाली एक 8 ते 10 सेंटीमीटर. सॉरी, एक 15 सेंटीमीटर पर्यंत टोमॅटोची हाईट झाली आपण धरून चालू. त्याच्याबरोबर जर बघितलं तर टोमॅटोचं खोड पण जाड नाहीये. टोमॅटोचं खोड बघितलं जाड आहे का? तर त्याच्यामध्ये टोमॅटोच्या खोडाची जाडी कमी आहे. त्याचबरोबर पानांचा पसरटपणा पण कमी आहे. मग याच्या आधारावर तुम्ही काय करू शकता? तर 15 ते 20 दिवसांमध्ये फवारणी नियोजन आणि खत नियोजन करू शकता. मग 15व्या दिवशी तुम्ही काय वापरू शकता? एकतर तुमच्या टोमॅटो प्लॉटमध्ये स्टेम फायल्यावर आकार ठिपके दिसतात किंवा हे लवकर येणारा करपा वगैरेचे लक्षण दिसतात, तर तुम्ही रोको किंवा 22 हे बुरशीनाशक फवारणीमध्ये वापरू शकता. ठीक आहे, आपण इथं रोको 22 ठरवलं. त्याच्याबरोबर जर कीटकनाशकांमध्ये बघितलं तर तुमच्या प्लॉटमध्ये नागाळी दिसते, काही प्रमाणामध्ये तुमच्या प्लॉटमध्ये रसचोषक किडींचा पण प्रादुर्भाव दिसतोय, तर तुम्ही याच्यामध्ये कराटे या कीटकनाशकांचा वापर करा. त्याच्याबरोबर जर तुम्ही बघितलं तर या प्लॉटमध्ये कराटे बरोबरच तुम्ही रोपांची खोड जाडवण्यासाठी तुम्ही कॅल्शियम वर्ण देऊ शकता. मग तुम्ही याच्यामध्ये स्टॉपिट वापरू शकता. हे झालं तुमचं फवारणीचं नियोजन. आता त्याचबरोबर जर तुम्ही खाल्लं बघायचं की रोपांची खोड जाड होण्यासाठी तुम्हाला 13-0-25 बी देणं गरजेचं आहे. मग तुम्ही 13-0-25 प्लस कॅल्शियम नायट्रेट देऊ शकताय. त्याच्याबरोबर तुम्ही जर का बघितलं तर मग खाल्लं 13-13 आणि मॅग्नेशियम सल्फेट पण देऊ शकता पानांची रुंदी पसरटपणा होण्यासाठी. मग हे अशा प्रकारे किंवा तुमच्या टोमॅटो मुळांची वाढ होत नसेल तर तुम्ही मायक्रोरायझा प्लस पीएस बॅक्टेरिया देऊ शकता. म्हणजे ओव्हरऑल रोपांच्या वाढीचा किंवा त्या संपूर्ण ह्याचा कॅरेक्टरिस्टिक्सचा तुम्ही जर का वापर केला, अभ्यास केला, निरीक्षण केलं, तर तुम्हाला तुमच्या प्लॉटमध्ये डिसिजन घेणं खूप सोपं जातं आणि त्याच्यानुसार तुम्ही डिसिजन घेऊ शकता. आता या सगळ्या गोष्टींचा आपण ज्यावेळेस बघतो, ह्या गोष्टींचा तुमच्या खर्चावर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम पडतो. का? तर तुम्ही जर अशा प्रकारे पूर्णपणे निरीक्षण करून जर फवारणी किंवा खत नियोजन फायनल केलं, तर त्याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे कमी खर्चामध्ये योग्य रिझल्ट देणारे उत्पादने तुम्ही ठरवू शकता. म्हणजे इथं तुम्ही एखाद्या कन्सल्टंटला नावं ठेवण्यापेक्षा किंवा एखाद्या दुकानदाराला हे ठेवण्यापेक्षा तुम्ही तुमचं शिकायला हवं. तुम्ही तुमच्या पद्धतीने डिसिजन घ्यायला हवेत, की तुम्ही असं बघू शकता. त्यात आपण ज्यावेळेस फवारणीचं मॉडेल बघणार आहे, त्याच्यामध्ये आपण असं बनवलंय, की रोपांची गरज, रोपांवर असणाऱ्या बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी कोणत्या बुरशीनाशकाचा वापर तुम्ही करू शकता. परंतु ते करत असताना मागे कोणतं बुरशीनाशक वापरलंय, मागे कोणतं कीटकनाशक वापरलंय, त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास पुढे जाऊन करायचा आहे. हा कोर्स काही पैसे कमवण्याचा उद्देश आहे वगैरे असं काही नाहीये. कारण जी आपण माहिती घेतो आत्तापर्यंत आपलं 100 ते 100 एकच कंटेंट झालं असतील. अजून आपल्याकडे 100 कंटेंट आहेत. ज्यासाठी आपण 5-10 दिवस अजून एक्स्ट्राचे घेणार. त्याच्यामुळं अशी काही गोष्ट नाही की आपल्याला पैसे हवेत म्हणून आपण कोर्स घेतोय वगैरे काय. तर यातून माझी एकच मानसिकता आहे की अ, तुम्ही जर का चांगल्या प्रकारे स्वतःच्या शेतीचं डिसिजन स्वतः घ्यायला लागला, तर तुमचा खर्च ऑटोमॅटिक कमी होणार आहे आणि तुम्हाला रिझल्ट पण चांगल्या प्रकारचे आलेले दिसणार. त्याच्यामुळे जर तुम्हाला खर्च वगैरे कमी करायचे, तर तुम्हाला याच्यामध्ये काय पॅरामीटर असतात, याच्या काय स्टेप असतात, या सगळ्या गोष्टी माहीत असणं तितकं गरजेचं आहे. आता शेतकरी मित्रांनो, हे झालं आपलं 25 दिवसाचं. आता 22 दिवसांच्या प्लॉटमध्ये आपण काय करू शकतो? 22 दिवसांच्या प्लॉटमध्ये समजा जर आपल्या प्लॉटमध्ये पेऱ्याचं अंतर वाढलं, तर मग आपण या निरीक्षण केल्यानंतर आपल्या लक्षात आलं की आपल्या प्लॉटमध्ये पेऱ्याचं अंतर वाढलं. मग आपण काय करू शकतो? 0-60-20 या खताचा वापर ठिबकनं करू शकतो. वरनं आपण फॉस्फरसचा वापर करू शकतो. म्हणजे ही असं डिसिजन जे आहेत, ते डिसिजन तुम्हाला घेणं सोपं जातं. कशामुळं? जर तुम्ही तुमच्या टोमॅटो प्लॉटमध्ये चांगल्या प्रकारचे निरीक्षण करून प्रॅक्टिसेस करत असाल, तर या तुम्हाला गोष्टी सोप्या जातात. आता आपण फुलावस्थेमध्ये बघूया, की फुलावस्थेमध्ये आपण बघितलं काय, की
आपल्याला एका फुलाच्या बंचमध्ये किती फुलं आहेत. आता हे कशासाठी बघायचे आपल्याला, एका फुलाच्या बंचमध्ये जर 8-10 फुलं असतील, तर आपल्याला ते सेटिंग करण्यासाठी तेवढ्या उपाययोजना पण करणं गरजेचं आहे ना. जर टेम्परेचर आहे तर त्या फुलांमधील किती फुलांच्या परागकणाचं परागीकरण होऊन फळामध्ये रूपांतर होणार आहे. मग ते फळामध्ये जास्तीत जास्त फुलांचं रूपांतर होण्यासाठी तुम्हाला काय उपाययोजना करायच्या आहेत, ह्या पण गोष्टींचं लक्ष देणं किंवा ह्या गोष्टी पण तुम्हाला हे करणं तितकंच गरजेचं आहे. त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला प्रॉपर मॅनेजमेंट करूनच, निरीक्षण करूनच फवारणी आणि खतांचं नियोजन बनवायचं आहे. हा विषय एवढा लोकांना इंटरेस्टेड वाटत नाही किंवा ह्या गोष्टीमध्ये तेवढं पोटेन्शियल वाटत नाही. पण ह्या गोष्टी तुमच्या खर्चावर डायरेक्ट इम्पॅक्ट करतात. का तर तुम्ही तुमच्या प्लॉटमध्ये काय गरज आहे हे तुम्ही ओळखायचं. तर आपण हे शेवट आपण एक चार्ट पण बनवूया. आता इथं आपण एक शेवटला ज्यावेळेस आपला हा पूर्ण क्लास हा संपल, त्याच्यामध्ये आपण एक शेवट चार्ट बनवायचा ट्राय करूया, की चार्ट कसा बनवायचा आपण, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला काय काय बघायचे ते. आता ही तुमची फुल धरण्याची अवस्था झाली, फुल अवस्था झाली. फुल अवस्थेमध्ये तुम्ही काय बघितलं, तर फुल अवस्थेमध्ये तुम्ही पहिली गोष्ट आपण बघितली की रोपांची वाढ कशी तपासायची. एका फुलांच्या बंचमध्ये किती फुलं आहेत बघा, एका फांदीवर किती फुलं आहेत बघा, आणि त्याच्याबरोबरच मुळाची कॉईल होती का बघा. मुळाची कॉईल होत असेल, आपण योग्य वेळी निरीक्षण केलं, मुळाची कॉईल होत असेल, तर आपल्याला लगेच उपाययोजना करता येतात. जर तुम्ही 15व्या दिवशी बघितले तेव्हाच जर तुमच्या लक्षात आलं की आपल्या मुळाची कॉईल होते, तर तुम्ही जमिनीवर काम करू शकता. मुळाची कॉईल होऊ नये म्हणूनच आपण उपाययोजना करू शकतो ना. त्याचबरोबर तुम्ही शाकीय वाढ तपासा या अवस्थेमध्ये, रोपांचा पसरटपणा तपासा. कारण रोपांचा पसरटपणा का तपासायचा आपल्याला, जेवढ्या रोपांचा पसरटपणा चांगला आहे, तेवढा टोमॅटो प्लॉटमध्ये जे काही हे आहे म्हणजे प्रकाश संश्लेषण प्रक्रियेचा वेग आहे, तो वेग वाढणार आहे आणि त्याच्यामधून तुम्हाला चांगल्या प्रकारे अन्न निर्मिती केलेली झाडांनी दिसणार आहे. त्याच्यामुळे रोपांची वाढ आणि विकास चांगला म्हणजे त्याच्यामुळे तुमच्या 140 दिवसांच्या टोमॅटोच्या लाईफ सायकलमध्ये तेवढा जास्तीत जास्त काळ टोमॅटो पानांचा आकार तुम्ही रुंद ठेवाल, तेवढा जास्तीत जास्त काळ तुम्हाला अव्हरेजवर परिणाम झालेला दिसून येणार आहे. त्याच्याबरोबर या अवस्थेमध्ये पहिल्यांदा बघायचंय कोणते बुरशीजन्य रोग, तर जमिनीमधून पसरणारे आणि पूर्ण सिस्टीममध्ये त्रास सिस्टीम संपवणारे म्हणजेच मर रोगाची लक्षणे असणारे रोग बघायचे. त्याच्यामध्ये मग फिजारियम आहे, डिडिमेला आहे, फायटोप्थोरा पण काही प्रमाणामध्ये येते. या सगळ्या प्रकारच्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव तुम्ही तपासणं गरजेचं आहे. याद्वारे तुम्ही ठिबकमधून कोणतं बुरशीनाशक कधी द्यायचं हे ठरवू शकता. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, त्याच्यामध्ये हे पण बघायचं तुम्हाला की बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव तपासत असताना पानांवर लक्षण दिसतात का? मग पानांवर बघायचं गेलं तर लवकर येणारा करपा आहे, सेप्टोरिया काळे ठिपके, स्टेम फायलिया राखाड ठिपके आहे, भुरी आहे, गेरवा यांसारख्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव तुम्हाला तपासायचा आहे. यावरून कोणतं फवारणीचं म्हणजे बुरशीनाशक वापरायचं हे ठरवलं जातं. त्याचबरोबर कोणत्या किडींचा प्रादुर्भाव आहे ते पण तपासायचं. पांढरी माशी असेल, मावा असेल, तुडतुडे असेल, नाग असेल, टोटा नाग असेल, लाल कोळी असेल, या किडींचा प्रादुर्भाव आहे का ते तपासायचं. जेणेकरून तुम्हाला फवारणीमध्ये कोणत्या कीटकनाशकांचा वापर करायचा आहे ते तपासा. म्हणजे कसं, लाल कोळी असेल तर तुम्ही ओमाइट वापरू शकताय. आळी गटातील किडे असतील तर तुम्ही एम्प्लिक वापरू शकताय. पण रसचोषक किडे असतील तर तुम्हाला उलाला, जंप वगैरे वापरा. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या टोमॅटो प्लॉटमध्ये जी कंडिशन तयार होते त्याच्यानुसार तुम्हाला कीटकनाशकाची निवड करू शकता तुम्ही. त्याचबरोबर जर विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव आहे, हे तुमच्या लक्षात आलं की आपल्या प्लॉटमध्ये आता विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव आहे, तर त्याच्या बेसिसवर तुम्ही मग कीटकनाशक हे ठरवू शकता की तुम्हाला कोणता स्प्रे घ्यायचा. मग वायरोरेज घ्यायचा, नाही घ्यायचा हे ह्याच्यावरून ठरतं. आता त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, पुढची अवस्था येते फळधारणीची अवस्था. या अवस्थेमध्ये पण सेम तुम्हाला 45 दिवसांनी निरीक्षणे करायची आहेत. या निरीक्षणामध्ये सुद्धा तुम्हाला बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव तपासायचे, रोपांची वाढ तपासायची, रोपांवर किडींचा प्रादुर्भाव आहे का तो तपासायचे, विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव तपासायचे. ओव्हरऑल तुम्हाला सगळ्या प्रकारचा प्रादुर्भाव तपासायचा. त्याच्यामध्ये पहिल्यांदा बघायचं तुम्हाला सोटमूळ झाले का? म्हणजे तुम्ही प्रत्येक 15 दिवसांनी किंवा प्रत्येक 5-10 दिवसांनी सोटमूळ झाले का, सोटमूळाची कॉईल झाली का बघितली, तर तुम्हाला चांगल्या प्रकारचे रिझल्ट दिसून येतील. त्याचबरोबर तुम्हाला टोमॅटो रोपांच्या पांढऱ्या मुळ्यांची खोलवर आणि तंतुमय वाढ होते का ते पण बघायचं आहे. त्याच्याबरोबर रोपांची शाकीय वाढ होते का ते तपासायचं आहे. रोपांच्या पानांची लांबी, रुंदी, पसरटपणा वाढलेला आहे का हे पण तुम्हाला तितकंच बघायचं आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी आपण जर का बघितल्या, त्याच्यानुसार तुम्हाला केलं, तर तुम्हाला एक लक्षात येणार आहे की रोप वाढीच्या अवस्थेमध्ये तुमच्या टोमॅटो प्लॉटला कुठल्या खतांची गरज आहे. आता याच्यामध्ये जर बघितलं तर अजून एक बघणं गरजेचं आहे की तुमच्या फुलांच्या बंचमध्ये किती फुलं असतात आणि एका फांदीवर किती फुलांची बंच आहेत. फुलांचा रंग पण तपासायचा आहे. त्याच्याबरोबर किती फुलांपासून किती फळधारणा झाली हे पण तुम्हाला तपासणं गरजेचं आहे. त्याचबरोबर बुरशीजन्य रोगांमध्ये बघितलं तर लवकर येणारा करपा असेल,
सेप्टेरिया काळ्या टिपके, स्टेम फायलियम राका टिपके, भुरी गॅरवा यांसारख्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव सुद्धा तपासणं तितकंच गरजेचं आहे. यावरून तुम्ही फवारणीमध्ये कोणतं बुरशीनाशक वापरावं हे ठरवलं जातं. आता किडींच्या प्रादुर्भावामध्ये तुम्ही कोणत्या किडींचा प्रादुर्भाव तपासणार? तर याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर पांढरी माशी आहे, मावा आहे, तुडतुडे आहे, नागआळी आहे, लाल कुळी आहे, अळीगटातील किडे आहेत. या किडींचा प्रादुर्भाव तुम्ही तपासणार आहात. याच्यावरून तुम्हाला फवारणीमध्ये कोणते कीटकनाशक वापरायचे हे ठरवलं जातं. आता शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये आपण बघितलं तर विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव पण तपासणं तुम्हाला तितकंच गरजेचं आहे. आता या विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव तपासल्यामुळे आपल्याला लक्षात येतं की आपल्याला ह्या आठवड्यामध्ये व्हायरसचा स्प्रे घ्यावा लागणार का? ह्याच्यावरून आपल्याला अशा सगळ्या गोष्टी लक्षात येतात. आता तुम्ही फळ फुगवणीच्या अवस्थेमध्ये आला, तर फळ फुगवणीच्या अवस्थेमध्ये आपण बघितलं तर रोपांची वाढ झाली आहे का? हे तुम्ही बघणार आहे. त्याचबरोबर रोपांवर किडींचा प्रादुर्भाव आहे का? बुरशीजन्य रोगांचा, विषाणूजन्य रोगांचा. आता वाढ तपासायची म्हणल्यानंतर फळ फुगवणीच्या अवस्थेमध्ये रोपांची वाढ, नवीन शेंड्यांची निर्मिती होत आहे का? शेंडे निर्मिती होत आहे का? किंवा नवीन शेंड्यांवर फुलांची निर्मिती होत आहे का? पानांचा पसरटपणा वगैरे कसा आहे? पानांची लांबी किती आहे? पानांचा हिरवेपणा वगैरे किती आहे? या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. ते निरीक्षण करणं गरजेचं आहे. मुलांची कॉईल बघायची, मुलांचा हे बघायचं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे फळांचा आकार वाढतोय का? हे पण आपल्याला बघणं गरजेचं आहे. त्याच्याबरोबर तुम्हाला बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव तपासायचे. त्याच्यामुळे तुम्हाला रोपांच्या पानांवर लवकर येणाऱ्या करपा, सेप्टोरिया, काळे टिपके, स्टेम फायलियम, राखाडी टिपके, भुरी, गॅरवा यांसारख्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव पानांवर दिसतोय का हे पण पाहायचं आहे. त्याच्याबरोबर जर तुम्ही किडींचा प्रादुर्भाव बघितला तर किडींच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला पांढरी माशी आहे, मावा आहे, तुडतुडा आहे, नागाळी आहे, टुटा नागाळी आहे, लाल कुळी आहे, आळी गटातील किडींचा प्रादुर्भाव तपासणे सुद्धा गरजेचं आहे. त्याच्याबरोबर विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव तपासणं तुम्हाला गरजेचं आहे. ज्याच्यामध्ये CMV आहे, TLCV आहे, टोमॅटो स्पॉटेड विल्ट व्हायरस आहे. या विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव जर का तुम्ही तपासला, तर याच्यामुळे तुम्हाला चांगल्या प्रकारे कोणतं उत्पादन वापरायचं हे ठरवता येतं. आता फळ तोडणीची अवस्था सुरू झाल्यानंतर कोणती निरीक्षणं करायची? याच्यामध्ये पण तुम्हाला रोपांची वाढ किती झाली आहे हे तपासायची आहे. बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव तपासायचे. रोपांवर किडींचा प्रादुर्भाव आहे का ते तपासायचे. आणि रोपांवर विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव आहे का ते तपासायचे. रोपांची वाढ कशी तपासायची? तर रोपांची वाढ होत असताना नवीन शेंड्यांची निर्मिती होत आहे का ते तपासा. शेंड्यांवर किंवा वरील भागांवर फुलांची निर्मिती होत आहे का ते तपासा. पानांची लांबी, पानांची रुंदी, पानांचा पसरटपणा किती आहे ते तपासा आणि पानांचा हिरवेपणा पण तपासणं गरजेचं आहे. मुलांची कॉईल बघायची. तुम्हाला मुलांची पूर्ण निरीक्षण करायची. त्यामुळे फळांचा आकार किती आहे ते तपासायचे. फळांचं वजन बघायचे तुम्हाला. 100-125 ग्रॅमच्या म्हणजे 100 ग्रॅमच्या वरचा आहे, 100 ग्रॅमच्या आतला आहे. त्यानुसार तुम्हाला किती प्रमाणामध्ये पोटॅश द्यायचं वगैरे या गोष्टी लक्षात येतात. बुरशीजन्य रोगांमध्ये बघितलं तर सगळ्या प्रकारचे बुरशी डावणी असतील, उशीर येणारा करपा असेल, यांसारख्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव सुद्धा तुम्हाला तपासायचा आहे. किडींचा प्रादुर्भाव जर का बघितला तर पांढरी माशी, मावा, तुडतुडे, नागाळी, सुटा नागाळी, लाल कोळी, अळी गटाच्या किडींचा प्रादुर्भाव सुद्धा तुम्हाला तपासणं गरजेचं आहे. आता विषाणूजन्य रोगांमध्ये CMV, TLCV, टोमॅटो स्पिट या लक्षणे दिसत पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षण बघताना फळांवर पण बघायचे, पानांवर पण बघायचे, फांद्यांवर पण बघणं गरजेचं आहे. अशा प्रकारे तुम्ही फळ तोडणी सुरू झाल्यानंतर निरीक्षणे करायचे. त्याचबरोबर तुम्ही रोप लागवडीनंतर 85, 95 आणि 105 दिवसांनी सुद्धा रोपांची वाढ तपासायची आहे. त्याच्यामध्ये शाखीय वाढ होते का, नवीन शेंडे वगैरे दिसतात का, शेंड्यावर फुलधारणा वगैरे, फळधारणा वगैरे होते का, ते तपासणं तुम्हाला तितकंच गरजेचं आहे. त्याच्याबरोबर तुम्हाला रोपांची वाढ तपासता असताना पानांची वाढ पण तपासायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव तपासायचे, किडींचा प्रादुर्भाव तपासायचे, विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव तपासायचे आणि अशा प्रकारे तुम्ही रोप वाढीच्या अवस्थेमध्ये येणाऱ्या किडी, येणारे बुरशीजन्य रोग, रोपांची वाढ या सगळ्या गोष्टींच्या आधारावर तुम्ही कशा प्रकारे फवारणी वगैरे करू शकता हे पाहायचं. आता इथं आपण एक एक चार्ट बनवण्याचा ट्राय करूया. ह्या चार्टमध्ये आपण असं करूया की पहिला आपण बघूया रोप रुजण्याची अवस्था. रोप रुजण्याच्या अवस्थामध्ये आपण जर का बघितलं तर या अवस्थेमध्ये तुम्हाला हे किती दिवसांनी बघायचं आहे, निरीक्षण किती दिवसांनी करायचे, तर पहिलं निरीक्षण करायचे 5 दिवस. मग 5 दिवसामध्ये पहिल्या कॉलममध्ये तुम्हाला काय निरीक्षण करायचे, तर रोपांची वाढ. दुसऱ्या कॉलममध्ये तुम्हाला काय निरीक्षण करायचे, खालून येणारे बुरशीजन्य रोग म्हणजे मर रोग वगैरे. ठीक आहे. तिसऱ्या कॉलममध्ये काय करायचे, पानांवर येणारे किंवा वरील भागावर येणारे बुरशीजन्य रोग. ठीक आहे. आणि चौथ्या कॉलममध्ये तुम्हाला काय करायचे, किडींचा प्रादुर्भाव. आता हे आपण 4 कॉलम बनवले. रोप रुजण्याची अवस्था यातून आपल्याला निरीक्षण करतोय. आपण कितव्या दिवशी निरीक्षण करतोय, 5व्या दिवशी निरीक्षण करतोय. मग वाढमध्ये काय बघायचे तुम्हाला, कोकोपीट बाहेर रोपांची वाढ झाली का हे तपासायचे. त्याच्यानंतर तुम्हाला दुसरं काय तपासायचे आहे, कोकोपीट बाहेर वाढ झाली का ते तपासल्यानंतर रोपांना 2 पानाचा नवीन शेंडा आलाय का ते तपासायचं आहे. त्याच्यानंतर काय आहे की
पाने पिवळी पडले आहेत का किंवा पाने जांभळे पडले आहेत का हे तपासायचे. तर हे वाढीच्या अवस्थेमध्ये तुम्ही तपासायचे. आता तुम्ही बुरशीजन्य रोगांमध्ये बघायचं की पिथियम रोगमरची लक्षण दिसतात का, ठीक आहे. त्याच्याबरोबर फ्युजारियम रोगमरची लक्षण दिसतात का बघायचे. त्याच्याबरोबर पानांवर गेला रोग रुजण्याच्या अवस्थेमध्ये तर लवकर येणारा करपा, सेप्ट्रा काय टिपके, स्टेम फायलेम राखाड टिपके तपासा. किडींच्या मध्ये मावा, तुडतुडे, पांढरी माशी, नागाई, काय कुरतडणारे आहे तपासा. आणि याच्याप्रमाणे तुम्ही 10व्या दिवशी पण अशाच प्रकारचं निरीक्षण शेतामध्ये करू शकता. 10व्या दिवशी तुम्ही काय करू शकता, 10व्या दिवशी तुम्ही पानांची वाढ तपासा. पानांची वाढ कशा प्रकारे आहे, पानं रुंद पसरट आहेत का बघा. त्याच्याबरोबर रोपांची हाईट बघा, रोपांच्या बुडापाशी फुटवं निघालेत का बघा. त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकता, रोपांच्या नवीन शेंड निघालीत का बघा. त्याच्यानंतर तुम्ही बुरशीजन्य रोगांमध्ये काय रोपांची मर होते का बघा. त्याच्याबरोबर तुम्ही काय करू शकता, पानांवर बुरशीजन्य रोगांची लक्षण दिसतात का ते बघा. त्याच्याबरोबर चौथ्या कॉलम मध्ये तुम्ही काय बघू शकता, किडींचा प्रादुर्भाव आहे का ते बघा. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही रोग रुजण्याच्या अवस्थेमध्ये 5व्या आणि 10व्या दिवशी निरीक्षण केलं. हे 5व्या 10व्या दिवशी निरीक्षण केल्यामुळे तुम्हाला लक्षात आलं की आपल्याला 5व्या दिवशी निरीक्षण केल्यामुळे 2 ड्रिंचिंग आणि एक फवारणी फायनल झाली आणि 10व्या दिवशी निरीक्षण केल्यामुळे 2 ड्रिंचिंग आणि एक फवारणी फायनल झाली. परत तुम्ही काय करणार, 15व्या दिवशी निरीक्षण करणार. मग 15व्या दिवशी निरीक्षण करत असताना पण तुम्हाला अशाच प्रकारे निरीक्षण करायचे. 4 कॉलम बनवायचं. पहिल्या कॉलम मध्ये वाढ, दुसऱ्या कॉलम मध्ये रोग मर वगैरे, तिसऱ्या कॉलम मध्ये बुरशीजन्य रोग पानांवर येणारे आणि चौथ्या कॉलम मध्ये किडी. मग पहिल्या कॉलम मध्ये तुम्ही काय बघितले, वाढ. दुसऱ्या कॉलम मध्ये बुरशीजन्य रोग. मग याच्यामध्ये वाढ मध्ये काय बघायचं, पहिलं खोड तपासायचं, उंची तपासायची रोपांची, पानांचा पसरटपणा तपासायचा, पानांचा रंग तपासायचा. त्याच्यानंतर काय तपासायचं, फुटवं तपासायचं. हे सगळं कधी तपासायचं, 15व्या दिवशी. त्याच्यानंतर काय तपासायचं, रोप मर होते का बघायचं. त्यानंतर काय तपासायचं, लवकर येणारा करपा, सेप्टोरा काय टिपके, स्टेम फायलम राखाड टिपके किंवा अं, अजून काय कुठलं हे दिसतंय का बघायचं, बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसतो का. शेवट किडींच्या याच्यामध्ये काय करायचं, निळे पिवळे चिकट सापळे असतात ना, ते निळे पिवळे चिकट सापळे तपासायचे जे तुम्ही लावलेले आहेत. त्याच्यावर मग मावा, तुडतुडे, पांढरी माशी दिसते का बघायचं. कामगंध सापळे लावले असते तर आई गटातील किडींचा प्रादुर्भाव आहे का बघायचं. म्हणजे ओव्हरऑल तुम्ही हे 15व्या दिवशी करायचं. परत सेम 22व्या दिवशी रिपीट करायचं. पण वाढीच्या फॅक्टरमध्ये तुम्ही थोडं वेगळं निरीक्षण करायचं. वाढीच्या फॅक्टरमध्ये खोडाची वाढ तर बघायची, उंची बघायची, फुटवं बघायचं, पानांचा रुंदपणा वगैरे बघायचा. पण ह्याच्याबरोबर तुम्ही पेऱ्यामधील अंतर किती आहे ते पण बघायचं. बुरशीजन्य रोगांमध्ये तुम्ही रोप बदलायचं. मग आता फ्युजारियमचं लक्षण दिसत का बघायचं किंवा फायटोप्थोराचे लक्षण दिसत का बघायचं. तुम्ही किडीमध्ये गेला, बुरशीजन्य रोगांमध्ये पानांवरच्या गेला तर तुम्ही गेरव्याची लक्षण दिसत का बघायचं. परत लवकर येणारा करपा, डावणी, सॉरी टोमॅटो ग्रे मोल्ड, टोमॅटो लिप मोल्ड, सेप्टोरिया, स्टेम फायलियम, हे बघा. किडीच्या ह्याच्यामध्ये गेला 25 दिवसानंतर तर त्याच्यामध्ये तुम्ही मावा, तुडतुडे, पांढरी माशी बरोबर तुटा नाग आहे, नाग आहे, पाने खाणारे आहे, हे बघा. ह्यासाठी तुम्हाला शेतामध्ये निरीक्षण पण करू शकता. निळे पिवळे चिकट सापळे लावले ते बघू शकता, कामगंध सापळे ते पण बघू शकता. आता 35व्या दिवशी गेला तुम्ही, 35व्या दिवशी ओव्हरऑल पहिल्यांदा काय बघायचं, पहिल्या ह्याच्यामध्ये रकान्यामध्ये तुम्ही उंची बघायची रोपांची, पानांची रुंदी बघायची, फुटव्यांची संख्या बघायची, 2 पेऱ्यामधलं अंतर बघायचं. त्याच्याबरोबर नुकतीच फुलांची निर्मिती होती, फुलांची संख्या बघायची. त्याच्याबरोबर तुम्हाला हे पण बघू, फुटव्यांची संख्या बघू शकता, शेंड बघू शकता. आता त्याच्यानंतर तुम्ही शेंड हिरवं निघतात का बघायचं. त्याच्यानंतर तुम्ही काय बघायचं, फ्युजारियम रोगमर आहे का बघायचं. परत काय बघायचं, डावणी आहे, सॉरी गेरवा आहे का, लवकर येणारा करपा, भुरी आहे का. कारण फुलावस्थेमध्ये सगळ्यात जास्त बुरशीजन्य रोग येतात, मग ते बघायचं. त्याच्यानंतर तुम्ही किडींचा प्रादुर्भाव तपासायचा. असं तुम्ही ज्यावेळेस टोमॅटो फुलधारणेच्या अवस्थेमध्ये करणार आहे त्यावेळेस तुम्हाला कोणतं बुरशीनाशक फुलावस्थेमध्ये वापरायचं ते ठरणार आहे. आता फळधारणेची अवस्था आली, मग फळधारणेच्या अवस्थेमध्ये वाढीची लक्षणं वेगळी असतात. मग त्या अवस्थेमध्ये पहिल्यांदा काय बघायचं, एका बंच मधल्या किती फुलांपासून फळधारणा झाली ते बघायचं. जेणेकरून आपल्याला लक्षात येतं की आपल्याला एका बंच मध्ये किती फुलं आहेत ते, त्या फुलांचं आपल्याला पुढे जाऊन काय करायचं उपाय ते आपल्याला ठरवते. त्याच्यासाठी तुम्हाला कोणतं न्यूट्रिएंट द्यायचं हे ठरवणं सोपं जातं. त्याच्याबरोबर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव असा आहे का की ज्यांना रोपांची मर होते ते बघायचं. परत पानांवर बुरशीजन्य रोगांचा, परत किडींचा प्रादुर्भाव तपासायचा. हे असं तुम्ही प्रॉपर रोप लागवडीनंतर निरीक्षणामध्ये काढले. मग तुम्ही ज्यावेळेस तुमचा प्लॉट आता फळफुगवणीच्या अवस्थेमध्ये आला, तर फुगवणीच्या अवस्थेमध्ये पण तुम्हाला अशाच प्रकारची निरीक्षणे करायची. मग फळतोडणीच्या अवस्थेमध्ये निरीक्षणे झाली आणि तुम्ही शेवट मग फळतोडणीच्या अवस्थेमध्ये 3-4 वेळा निरीक्षण करून चांगल्या प्रकारे फवारणी नियोजन करू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, मला सांगायचा उद्देश असाच आहे की टोमॅटो प्लॉट मध्ये जी काय तुम्ही फवारणी वगैरे करत असता
किंवा तुम्ही जे काय खत नियोजन वगैरे करत असतात ते करण्या अगोदर तुम्हाला शेतामध्ये निरीक्षण करायची सवय लागणं गरजेचं आहे. ते निरीक्षण केलं तर तुम्ही कमी खर्चामध्ये चांगली शेती करू शकता. आता आपला हा आजचा जो काही पहिला भाग होता, तो भाग आपला संपलेला आहे. याच्यामध्ये आपण सगळ्या विषयांवर माहिती बघितली, की रोप रुजण्याच्या अवस्थेपासून अगदी रोप तोडण्याच्या अवस्थेमध्ये तुम्हाला कोणकोणत्या प्रकारची निरीक्षणे करायची आहेत ते बघितलेलं आहे. आता आपला जो काही दुसरा पार्ट आहे, त्या दुसऱ्या पार्टमध्ये पण आपण याच्याशी रिलेटेडच थोडासा पार्ट घेतलेला आहे, की ती टोमॅटो रोपांच्या वाढीच्या अवस्थांनुसार अन्नद्रव्यांची गरज कशाप्रकारे असते, ती पूर्ण आपण कशाप्रकारे करायची आहे, हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये पण टोमॅटो रोपांच्या वाढीच्या अवस्थांनुसार अन्नद्रव्य आपल्याला कोणकोणते वापरायचे, किती प्रमाणामध्ये वापरायचे, हे आपल्याला या गोष्टीवरून लक्षात येणार आहे. आता पहिली अवस्था आहे, तुम्हाला माहिती आहे पहिली अवस्था आहे रोप रुजण्याची अवस्था. ती कधी सुरू होते? पहिल्या रोपांची पुनर्लागवड केल्यानंतर पहिले 15 दिवस ते असते. या अवस्थेमध्ये रोपांची वाढ कशी होते? पांढऱ्या मुळ्यांची वाढ होते, कोकोपीट बाहेर जमिनीत रोपांना 2 पानाचा नवीन शेंडा येतो. रोपांची पाने रुंद, पसरट, जाड, हिरवीगार होतात आणि रोपांना लहान लहान फुटे व शेंडे निघतात. आता या अवस्थामध्ये ह्याचा आणि याचा खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तिथं आपण काय बघितलं? पांढऱ्या मुळ्यांची वाढ. त्याच्यानंतर काय आहे? रोपांची उंची वाढते म्हणजे शेंडा निघतो. रोपांचे पाने रुंद, पसरट, जाड, हिरवीगार होतात. रोपांना लहान लहान फुटे व नवीन नवीन शेंडे निघतात. आता याचा अभ्यास करून जर का आपण बघितलं, तर आपल्या टोमॅटो प्लॉटमध्ये कोणकोणत्या अन्नद्रव्यांची गरज रोप रुजण्याच्या अवस्थेमध्ये असते ते बघणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये लागतो सुरुवातीला तो फॉस्फरस. काही रोप रुजण्याची अवस्था बघितली. या रोप रुजण्याच्या अवस्थेमध्ये बघितलं सुरुवातीला लागणार आपल्याला नायट्रोजन. नायट्रोजन लागणार आहे 4 ते 6 किलो एवढा प्रमाणामध्ये नायट्रोजन लागतो. मग आता काय 4 ते 6 किलो आपल्याला जमिनीतून द्यायचे का? तर नाहीये. आपण जे काही अगोदर रासायनिक खतांचं नियोजन करतो त्याच्यामधून पण कॅल्शियम वापरला, नायट्रोजन वापरला जातो, वातावरण पण वापरला जातो, आपण ड्रिंचिंग मधून जे काय देतो त्याच्याद्वारे सुद्धा वापरला जातो. आता सुरुवातीला नायट्रोजन पहिल्या 15 दिवसामध्ये रोप किती वापरतं? 4 ते 6 किलो. कशासाठी वापरतं? कमी प्रमाणात म्हणजे ह्याच्यामुळं जे काही मुळांची खोलवर वाढ आहे ती चांगल्या प्रकारे होत असते आणि शेंडा पण चांगल्या प्रकारे निघतो. त्याच्याबरोबर त्याच्यानंतर तुम्हाला काय वापरायचे? फॉस्फरस वापरायचे. फॉस्फरस कशासाठी वापरायचे? तर तो वापरायचे 8 ते 10 किलो लागतो पिकाला. तो कशासाठी लागतो? तो मुळांची वाढ होण्यासाठी, पांढऱ्या मुळांची वाढ आणि रोपात लवकर सेट होण्यासाठी लागत असतो. त्याच्यानंतर तुम्हाला या अवस्थेमध्ये पोटॅशियम पण लागते 4 ते 6 किलो. आता शेतकरी मित्रांनो, एक तुम्ही गोष्ट लक्षात घ्या, की हे जे काही सगळं लागतंय, हे कशावरून लागतंय किंवा कशासाठी लागतंय, हे पण आपल्याला बघणं गरजेचं आहे किंवा हे आपण कशावरून काढलं, तर आपण पहिल्यांदा रोप रुजण्याच्या अवस्थेमध्ये रोपांची वाढ बघितली. रोपांची वाढ बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल, की ही अशा प्रकारे रोपांची वाढ झाली, तर रोपांचा विकास म्हणजे एक काय म्हणतो त्याला, एक फिजिओलॉजी आहे, की रोपांची रुजण्याच्या अवस्थेमध्ये अशा प्रकारे वाढ झाली, तर तुम्हाला रोप वाढीच्या अवस्थेमध्ये चांगल्या प्रकारची वाढ होते. तर रोपांची रुजण्याच्या अवस्थेमध्ये रोपांना नायट्रोजन लागतो 4 ते 6 किलो, फॉस्फरस लागतो 8 ते 10 किलो, पोटॅशियम लागतो 4 ते 6 किलो, कॅल्शियम लागतो 3 ते 4 किलो, मॅग्नेशियम लागतो 1 ते 2 किलो, सल्फर लागतो 1 ते 2 किलो, झिंक लागतो 500 ग्रॅम, बोरॉन लागतो तुम्हाला 250 ग्रॅम. म्हणजे अशा प्रकारे ज्यावेळेस तुम्ही पीक आहे ते अन्नद्रव्य जमिनीमधून घेतं, त्यावेळेस वाढ कशी होती ते पण बघूया आपण. तर त्याच्यामुळे काय होतं? नवीन शेंडे निघतात, मुळांची खोलवर वाढ होते. मुळांच्या पांढऱ्या मुळांची तंतुमय वाढ होते, रोपे लवकर सेट होतात, पेशींची भित्ती म्हणजे बाहेरील पेशी आवरण वाढतं, मजबूतीकरण येतं, पाने जाड, गडद, हिरवीगार होतात. पाने आणि मुळांच्या बाहेरील आवरण वाढल्यामुळे मुळांच्या पेशी पण चांगल्या प्रकारे मजबूत होतात. हरित कणांची निर्मिती होते, पाने हिरवीगार पसरट होतात, मुळांची जोमदार वाढ म्हणजे अशा प्रकारे रोपांची ओव्हरऑल वाढ होते कशामध्ये? रोप रुजण्याच्या अवस्थेमध्ये. ते कशामुळे होतं? तर त्या अवस्थेमध्ये रोपांना एवढ्या अन्नद्रव्यांची गरज असते आणि एवढ्या अन्नद्रव्याची गरज आपण त्यांना पूर्तता करणं गरजेचं आहे. मग ती पूर्तता काही आपण काही लगेच एकदम करतोय असं नाहीये. तर ती पूर्तता आपण रोप लागवडी अगोदर जो बेस डोस करतोय त्याच्यामधून देतोय. त्याच्यानंतर आपण ड्रिंचिंग करतोय त्याच्यामधून पण देत असतो. आता शेतकरी मित्रांनो, पुढची अवस्था आहे रोप वाढीची अवस्था. तर ही रोप वाढीची अवस्था रोप लागवडीनंतर 15 ते 35 दिवसांच्या दरम्यान असते. या अवस्थेमध्ये रोपांच्या पांढऱ्या मुळ्यांची
खोलवर व तंतुमय वाढ होत असते. या अवस्थेत टोमॅटो रोपांची खोड जाड होत असते आणि खोड जाड झाल्यामुळे निघणारे फुटवे, निघणारे शेंडे जाड निघतात. त्यामुळे फुलांची संख्या पण मोठ्या प्रमाणामध्ये वाढते. या अवस्थेत नवीन फुटवे, नवीन शेंडे निघतात. त्याचबरोबर या अवस्थेत दोन फांद्यांमधलं व दोन पेऱ्यांमधलं अंतर आपल्याला कमी ठेवायचं असते. त्याच्या दृष्टीने आपल्याला उपाययोजना करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जर या अवस्थेमध्ये पेऱ्यामधलं अंतर वाढलं तर फुलांची संख्या तुम्हाला कमी मिळते. त्याचबरोबर या अवस्थेत रोपांची पाने रुंद, पसरट, जाड, हिरवीगार, वातून तेलकट होतात. या अवस्थेत नवीन पानांची निर्मिती होते. यांसारख्या एक ना अनेक गोष्टी तुम्हाला यामध्ये दिसत असतात किंवा या ह्याच्यामुळे होत असतात. या अवस्थेमध्ये होत असतात. आता या अवस्थेमध्ये या सगळ्या गोष्टी होण्यासाठी पिकाला जी अन्नद्रव्याची गरज आहे, त्याच्यामध्ये नायट्रोजन लागतो 10 ते 12 किलो, फॉस्फरस लागतो 8 ते 10 किलो, पोटॅशियम लागतो 10 ते 12 किलो, कॅल्शियम लागतो 6 ते 8 किलो, मॅग्नेशियम लागतो 2 ते 3 किलो, सल्फर लागतो 3 ते 4 किलो, झिंक लागतं 500 ग्रॅम, बोरॉन लागते 250 ग्रॅम आणि मॉलिब्डेनम लागतं एकदम 100 ग्रॅम. पण ही सगळी अन्नद्रव्य रोपे जमिनीमधून किंवा तुम्ही दिलेल्या खत नियोजनामधून जर का प्रॉपरपणे त्यांना मिळाली, तर त्यांच्या टोमॅटो म्हणजे त्या टोमॅटो प्लॉटमध्ये खोड जाड झालेलं असते, फुटवे शेंडे जोमात असतात, नवीन पानांची निर्मिती होते, मुळांची खोलवर आणि तंतुमय वाढ होते, पेशींची मजबूती होते, पाणी हिरवीगार वगैरे होत असतात. त्याच्यामुळे टोमॅटो पिकात रोप वाढीच्या अवस्थेनुसार तुम्हाला एवढ्या अन्नद्रव्यांची पूर्तता करणं गरजेचं आहे. मग हे काय पूर्णपणे एकदम द्यायचं असते असं नाहीये. तर तुम्हाला हे पूर्ण जे काही ड्रिप शेड्यूल आहे ते तुम्हाला ठिबकद्वारे, विद्राव्य खतांद्वारे किंवा फवारणीद्वारे किंवा तुम्ही रासायनिक खतांचा बेसोडोस टाकला त्याच्याद्वारे पिकाला मिळत असते. आता पुढची अवस्था सुरू झाली फुलावस्था. तर टोमॅटो फुलावस्था ही कधी सुरू होते तर लागवडीनंतर 30-35 दिवसांनी सुरू होते. या अवस्थेमध्ये रोपांची वाढ जर का आपण बघितली तर पाने रुंद, पसरट, जाड, हिरवीगार असणं गरजेचं आहे. या अवस्थेत नवीन फुटवे, नवीन शेंडे निघतात. या अवस्थेत नवीन फुलांची निर्मिती पण मोठ्या प्रमाणामध्ये होत असते. मग या अवस्थेमध्ये जर बघितलं तर तुमच्या टोमॅटो प्लॉटमध्ये 8 ते 10 किलो नायट्रोजन, 10 ते 12 किलो फॉस्फरस, 12 ते 15 किलो पोटॅश, 6 ते 8 किलो कॅल्शियम, मॅग्नेशियम 2 ते 3 किलो, सल्फर 3-4 किलो, झिंक 500 ग्रॅम, बोरॉन 300 ग्रॅम आणि मॉलिब्डेनम 100 ग्रॅम अशा प्रकारे अन्नद्रव्यांची गरज असते. आता शेतकरी मित्रांनो, ही अन्नद्रव्यांची गरज जर पूर्तता झाली तर रोपांच्या जी काही वाढीच्या अवस्थेमध्ये चांगल्या प्रकारची रोपांची वाढ होणार आहे. आता ही फुलावस्था झाली. या फुलावस्थेमध्ये जर तुम्ही एवढ्या अन्नद्रव्यांची गरज पूर्ण केली, तर तुमच्या टोमॅटो प्लॉटमध्ये चांगल्या प्रकारे रोपांची फुलावस्थेमध्ये वाढ होणार आहे. फुलांची निर्मिती वगैरे झालेली दिसणार आहे. आता रोपांची फळधारणेची अवस्था. फळधारणेची अवस्था कधी सुरू होते? तर ती 40-45 दिवसांनी सुरू होते. या अवस्थेमध्ये बघितलं तर टोमॅटो रोपांच्या पांढऱ्या मुळांची तंतुमय वाढ होते. पाने रुंद वगैरे होतात. नवीन शेंडे फुटवे निघतात. नवीन फुलधारणा होत असते आणि त्या फुलांपासून फळधारणा पण होत असते. परंतु हे सगळं काम पूर्ण होण्यासाठी जर बघितलं तर नायट्रोजन लागतोय 6-8 किलो, फॉस्फरस लागतोय 8 ते 10 किलो. या अवस्थेमध्ये पोटॅशियम सगळ्यात जास्त लागतो 15 ते 18 किलो, कॅल्शियम लागतो जास्त 8 ते 10 किलो, मॅग्नेशियम 2 ते 3 किलो लागतं, सल्फर 4 ते 5 किलो लागतं, झिंक 500 ग्रॅम लागतं, बोरॉन इथे थोडं वाढतं. किमान तुम्हाला या अवस्थेमध्ये बोरॉन 300 ग्रॅम असणं गरजेचं आहे. म्हणजे जर तुम्ही एवढ्या अन्नद्रव्यांची गरज पूर्तता जर का केली टोमॅटो प्लॉटमध्ये, तर तुमच्या टोमॅटो प्लॉटमध्ये फळधारणेच्या अवस्थेमध्ये रोपांची वाढ आणि विकास झालेली तुम्हाला दिसणार आहे. त्याच्यानंतर पुढची अवस्था कोणती येते? तर याच्यानंतर पुढची अवस्था येते फळफुगवणीची अवस्था. ही किती दिवसांनी सुरू होते? तर टोमॅटो पिकामध्ये फळफुगवणीची अवस्था ही रोप लागवडीनंतर 45 दिवसांनी म्हणजे टोमॅटो फळधारणा सुरू झाल्यानंतर सुरू होते. तर या अवस्थेमध्ये जर का बघितलं, नायट्रोजन फॉस्फरस हा कमी लागतो. 4 किलो नायट्रोजन लागतो, 6 किलो फॉस्फरस लागतो. पोटॅशियम 18 किलो लागतं, कॅल्शियम 10-12 किलो, मॅग्नेशियम 3-4 किलो, सल्फर 4-5 किलो, झिंक 500 ग्रॅम, बोरॉन 300 ग्रॅम आणि तुमचं जे काही शेवट मॉलिब्डेनम आहे ते 50 ते 100 किलो लागत असतं. हे अशा प्रकारे टोमॅटो प्लॉटमध्ये रोप फुगवणीच्या अवस्थेनुसार अन्नद्रव्यांची गरज टोमॅटो पिकाला लागत असते. आता तुमचा पुढचा टप्पा आला तो फळ तोडणीचा टप्पा. या अवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला रोपांची फळांचा आकार वाढणे, नवीन फुटवे निघणे, नवीन शेंडे निघणे याची गरज असते. मग या अवस्थेमध्ये पिकाला लागतं काय? तर नवीन शेंडे, नवीन फुटवे निघण्यासाठी किंवा हरित हिरवापणा टिकवून राहण्यासाठी 8 ते 10 किलो नायट्रोजन, फॉस्फरस कमी लागतो 6 ते 8 किलो, पण पोटॅशियम 18 ते 20 किलो लागतं. कॅल्शियम 8 ते 10 किलो लागतंय. मॅग्नेशियम 3 ते 4 किलो, सल्फर 4 ते 5 किलो, झिंक 500 ग्रॅम, बोरॉन 250-300 ग्रॅम, मॉलिब्डेनम 50-100 ग्रॅम, फेरस 100 ग्रॅम लागते.
मॅंगनीज या अवस्थेमध्ये लागतं. म्हणजे अशा प्रकारे रोपांच्या वाढीच्या अवस्था लक्षात घेऊन जर तुम्ही खत नियोजन केलं, तर तुम्हाला चांगल्या प्रकारे उत्पादन मिळू शकतं. हे अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, टोमॅटो रोप वाढीच्या अवस्थांनुसार तुम्हाला योग्य प्रकारे खतांचं नियोजन करणं गरजेचं आहे. आता ही काही खतं तुम्हाला एकदम टाकायची आहेत असं नाहीये. तर ही खतं टाकत असताना तुम्हाला आधी तर बेसल डोसमध्ये थोडीफार टाकणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही ड्रिपनं सोडणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही 30 दिवसांमध्ये खत घालणं गरजेचं आहे. म्हणजे जे काही वरनं रासायनिक खताचा डोस देतो ते गरजेचं आहे. 60 दिवसांनी खतांचा डोस देणं गरजेचं आहे. म्हणजे अशा प्रकारे जर का तुम्ही प्रॉपर मॅनेजमेंट केलं, तर तुम्ही चांगल्या प्रकारे शेतीमधून उत्पादन घेऊ शकता. आता शक्यतो आपण जो काही हा क्लास होता, आपला क्लास ह्यासाठी घेतला होता, की आपल्याला जे आपण पुढे जाऊन खतांचं नियोजनाचं मॉडेल किंवा ठिबकच्या फवारणी मॉडेल किंवा ह्याचं मॉडेल शिकणार आहे आळवणीचं. त्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. ह्या गोष्टी सगळ्यात माहीत असणं गरजेचं